नमस्कार मंडळी, साध्या सोप्या रेसिपीजमध्ये मी पूनम तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत उपवासासाठी खास असा साबुदाणा वडा, खुसखुशीत साबुदाणा वडा बरं का मंडळी। बाहेरच्या बाजूने मस्त क्रिस्पी बनतात आणि आतमध्ये अगदी सॉफ्ट। आणि या साबुदाणा वड्याच्या रेसिपीबरोबरच ना मी तुम्हाला झटपट झणझणीत असा उपवासाचा ठेचा कसा बनवायचा ते सुद्धा दाखवणार आहे। आणि थंडगार अशी काकडीची कोशिंबीर जी की वड्याबरोबर मस्ट आहे ती सुद्धा कशी बनवायची दाखवणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर चला सुरुवात करूया। सगळ्यात अगोदर मी इथे 1 कप साबुदाणा रात्रभर भिजत घातला होता। थोडासा जास्त पाण्यामध्ये भिजत घाला जेणेकरून तो छान सॉफ्ट होतो। तर असा हा साबुदाणा मी सगळा मोकळा करून घेते आणि त्यामध्ये आता आपण ॲड करणार आहोत मी ते 7-8 हिरव्या मिरच्या आहेत त्यांची पेस्ट बनवून घेणार आहे, ती याच्यामध्ये ॲड करायची। तिखट कसं हवं आहे त्यानुसार। त्याचबरोबर मी ते 2 मीडियम साईजचे उकडलेले बटाटे ते हाताने स्मॅश करून ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे। तुम्ही बटाटा खिसूनसुद्धा वापरू शकता ह्यामध्ये। त्याचबरोबर भाजलेलं शेंगदाण्याचं कूट घालायचं साधारणतः अर्धा कप, तर इथे 4 मोठे चमचे मी ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे। चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे सगळं छान मिक्स करायचे। तर हिरव्या मिरचीची पेस्ट मी आता थोडीच ॲड करते। माझ्या मुलीचे फिक्के वडे काढून घेणार आहे मी आणि नंतर त्यामध्ये आणखी हिरवी मिरची ॲड करणार आहे। तर गरज वाटलं ना तर थोडंसं पाणीसुद्धा ॲड करा। स्मॅश करत करत हे सगळं मिश्रण तुम्ही एकत्र करून घ्या आणि नंतर ह्याचे छानपैकी वडे थापता येतील ना असं आपल्याला मिश्रण पाहिजे। तुम्ही बघू शकता हा असा गोळा बनवता आला पाहिजे आणि नंतर तुम्हाला हवे त्या शेपचे तुम्ही वडे बनवू शकता। अगदी असेच बॉल जरी तळले ते सुद्धा मस्त लागतात किंवा अशा प्रकारे वडे थापून घ्या। साबुदाणा वड्यासाठीचा एक मस्ट असा नियम आहे की तेल छान कडकडीत गरम होऊ द्यात आणि मगच त्यामध्ये वडे सोडा मंडळी। तर वडे जे आहेत ना ते सोडल्यानंतर 5 मिनिट तसेच फ्राय होऊ द्या आणि नंतर ते फ्लिप करा जेणेकरून काय होतं खालची बाजूसुद्धा छानपैकी क्रिस्पी होते। आपले वडे छान फ्राय होतात। तर हे आता आपण काढून घेऊयात। तुम्ही बघू शकता मस्त रंगसुद्धा किती सुरेख आलेला आहे वड्यांना। तर या वड्याबरोबर खाण्यासाठी मी थोडासा ठेचासुद्धा बनवणार आहे। तर त्यासाठी काय करायचे, एक पळीभर तेल गरम करून घेतलं आहे, त्यामध्ये 10 ते 12 हिरव्या मिरच्या 2 मिनटासाठी फक्त परतून घ्यायच्या। थोड्याशा सॉफ्ट झाल्या पाहिजेत त्या आणि नंतर परतल्यानंतर काय करायचं हे सगळं ह्या सगळ्या मिरच्या ज्या आहेत ना त्या परतून घ्यायच्यात आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि अगदी 4 दाणे साखरेचे घालायचे जेणेकरून काय होतं रंग खूप सुरेख येतो ठेच्याला। आणि शेंगदाणे घातलेत मी थोडेसे चमचाभर शेंगदाणे घालायचे। तर हे सगळं आता आपण मिक्सरला जाडसर वाटून घ्यायचं, खूप बारीक नका करू किंवा खलबत्त्यामध्ये कुटून घेतलं तरीसुद्धा चालेल। ही जी सगळी जाडसर पेस्ट आहे ना ती आपण त्याच तेलामध्ये परतून घेणार आहोत। तर हा असा ठेचा ना एरवीसुद्धा भाकरीबरोबर चपातीबरोबर मस्तच लागतो किंवा मग उपवासाच्या कोणत्याही थालपिठाबरोबर वगैरे सुद्धा जातो किंवा वडे कोणाकोणाला तिखट आवडतात तर त्यांच्यासाठी हा छान ऑप्शन आहे की तुम्ही कोशिंबिरीमध्ये आणखी ठेचा ॲड करा आणि मग एन्जॉय करा। तर अशा प्रकारे आपला हिरव्या मिरचीचा उपवासासाठीचा ठेचासुद्धा तयार आहे। तर आता आपण बनवणार आहोत काकडीची कोशिंबीर। तर त्यासाठी मी 1 मीडियम साईजची काकडी जी आहे ना ती धुवून सोलून आणि किसून घेतलेली आहे। तर एका वाटीमध्ये आपण काय करायचे 3-4 चमचे घट्ट दही घ्यायचे आणि थंडगार दही घ्या। छानपैकी सगळं दही जे आहे ना ते फेटून घ्या आणि नंतर त्यामध्ये किसून घेतलेली काकडी ॲड करायची आहे। तुम्हाला वाटलं तर त्यामधलं पाणी काढून घ्या किंवा मग डायरेक्टली पाण्यासहित जरी ॲड केली तरीसुद्धा चालेल। तर त्यामध्ये मी चवीनुसार मीठ आणि 1 चमचाभर साखर घातलेली आहे। भाजलेलं शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे साधारणतः 2 चमचे आणि आपण जो ठेचा बनवून घेतला होता त्यामधला मी अर्धा चमचा ठेचासुद्धा ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे आणि सगळं छान करायचे मिक्स मिक्स मिक्स। आपली झटपट अशी काकडीची कोशिंबीरसुद्धा तयार आहे। ही कोशिंबीर तुम्ही उपवासाच्या कोणत्याही पदार्थाबरोबर खाऊ शकता, म्हणजे थालपिठाबरोबर खिचडीबरोबर सुद्धा मस्त लागते। तर चला सगळं तयार आहे। तर आज आहे चतुर्थी आणि मी ही आता प्लेट सर्व करून घेते आहे। उपवासासाठीची थाळीसुद्धा तुम्ही याला म्हणू शकता। तर इथे साबुदाणा वडा आहे, थोडे तळलेले चिप्स आहेत, भाजलेले रताळे आहेत, आपण बनवलेला झणझणीत असा ठेचा, थंडगार अशी कोशिंबीर आणि त्याचबरोबर खजूर घेतले 2, 1 शेंगदाण्याचा लाडू आहे। तर अशा प्रकारे आपला खुसखुशीत असा साबुदाणा वडा तयार आहे। मंडळी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल ना तर मी माझ्या चॅनलवर उपवासाच्या आणखी भरपूर रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत, त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की व्हिजिट करा। आणि त्याचबरोबर मी माझ्या चॅनलवर अशाच साध्या सोप्या हेल्दी आणि झटपट बनणाऱ्या रेसिपीज अपलोड करत असते, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा। बेल आयकॉनचं बटन प्रेस करा जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपीचे अपडेट तुम्हाला येत राहतील। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहताय त्यासाठी थँक्यू सो मच। बाय।